नमस्कार. सुरुवातच हसून करतोय. हसून यासाठी करतोय की मलाच हसू येत आहे. म्हणजे माझ्याच मुद्द्यांचं हसू येते. खरं तर हा आजचा विश्लेषणाचा विषय नाहीये. आजचा विषय शेअर करण्याचा आहे, गप्पांचा आहे. जे गप्पांच्या मधून जे तुम्हाला मी सांगणार आहे ना, ते तुम्हीच विचार करा. आणि खास करून मुंबई, नाशिक या भागातल्या लोकांनी याचा फार विचार करण्याची आवश्यकता आहे. मला एक कविता आठवते विंदा करंदीकरांची. असा मी तसा मी कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. त्यातली एक ओळ फार मस्त आहे. कधी येतसे क्षुद्रता कसपटाची, कधी आपणाला स्वहस्तेच शापी. आपल्याच हातानं क्षुद्रता घेणारी आणि स्वतःलाच शापून टाकणारी ही मंडळी, स्वतःला शाप देणारी ही मंडळी जगासाठी हास्याचा विषय बनत असतात. ज्यांना जवळ करावं किंवा ज्यांच्या जवळ जावं तेच मुळात इज्जत घेऊ लागतात, तेव्हा मात्र अजूनच वाईट अवस्था होते. का घेणार नाहीत? आपणच स्वतःचं नाव कानफाट्या ठेवलं असेल तर लोक इज्जत घेणारच की. सांगतो, सविस्तर सांगतो. महाराष्ट्राच्या भल्यासाठी, मराठी माणसांच्या भल्यासाठी, मराठी माणसांच्या एकतेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात. राज ठाकरे असं म्हणत नाहीत, पण उद्धव ठाकरे एक वाक्य बोलतात. ते वाक्य म्हणजे एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच. हे उद्धव ठाकरे बोलतात. राज ठाकरे असं कधी म्हटलेलं ऐकलं नाही. राज ठाकरेंनी एकच वाक्य बोललंय, कोणत्याही वादापेक्षा मराठी महत्वाची. एवढंच एक वाक्य राज ठाकरेंनी बोललेलं आहे. राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना मनोरुग्ण करतात, उद्धव ठाकरे की झाडकी पत्ती. म्हणजे त्यांच्याच कार्यकर्त्यांना कळणं आपण काय करावं, उद्धव ठाकरे तर काय हो. आणि हे मात्र आपलं सारखं हात वर करून असं करत राहतात. तर त्या असं करण्याचा अर्थ काय मला नाही कळत. बंद मुठ्ठी लाख की खुले तो खाक की, या अर्थानं आहे की ते मूठ अशी आवळून धरतात. म्हणजे पहिल्यांदा बघितलं मी अशी मूठ अशी आवळून धरणारा माणूस बघितलाय. वज्रमूठ अशी करणारा माणूस बघितलाय मी. वज्रमूठ अशी धरून असं करणारा माणूस पहिल्यांदा बघितलाय माझ्या आयुष्यात मी. असो, आपल्याला त्यावर जायचं नाही. याची मूठ कशी हलवतात यावर आपल्याला फार फोकस करायचा नाहीये. पण राज ठाकरेंच्या जवळ जाऊन राज ठाकरेंना आपला निकटवर्तीय म्हणणारे राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्याकडून उद्धव ठाकरेंची इज्जत काढून घेतात. कार्यकर्त्याकडून आपण खोटं बोलत नाही. उद्धव ठाकरे सारखं खोटं बोलायचं नाही, हे आपल्याला चांगलं माहित आहे. मी त्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ दाखवतो. मनसेच्या एका विभागातल्या शहरातल्या एका वार्डाचा प्रमुख असेल हा. तो म्हणतोय आमच्या पक्षाला वरळीत एकच जागा दिली, शिवडीत एकच जागा दिली. आणि तो एक वाक्य फार छान बोलतो, ऐका जरा. 199 आणि 198 2 सीट किशोरी पेडणेकरांना दिलेल्या. आणि माझ्या पक्षाला वरळी विधानसभेमध्ये 1 जागा भेटली, शिवडीमध्ये 1 भेटली. आणि मग किशोरी पेडणेकरांना 2 जागा कशा भेटल्या? अचानक किशोरी पेडणेकरला 2 सीट, असं काय कार्य होतं किशोरी पेडणेकरचं की 2 सीट घेऊन आलेले आहेत? मुळात प्रश्न असा आहे की इथं काम हरलेलं आहे आणि पैसा जिंकलेला आहे. काम हरलं, पैसा जिंकला. आई शपथ आपलातून वाक्य आहे ते. महाराष्ट्राची लेना बँक फक्त पैशावर चालते हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. हे काय घेऊन उमेदवाऱ्या देतात हेही सगळ्या जगाला ठाऊक आहे. आपण कशाला बोलायचं त्यावर. मनसेने सुद्धा यांची इज्जत काढावी एवढं सुद्धा उरलेलं नाहीये उद्धव ठाकरेंचं. म्हणजे आतापर्यंत मला ठीक वाटत होतं. याच्या आधी रिसेंट ताजी कुणी इज्जत घेतली असेल तर ती काँग्रेसनं घेतली होती. बरं, मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे माणसानं कसं इज्जतच काढून घ्यायची आहे, जरा मोठ्या माणसाकडून काढावी ना. म्हणजे मला जर मोदी म्हणाले की हो बाहेर, तर मी सांगेन अभिमानाने. आपल्या मोदीचं बोलणं झालं, मोदींनी बाहेर हो म्हणले, अभिमानाने सांगेल मी. म्हणजे किमान मोदीशी बोलणं तर झालं, एवढं तरी होईल. यांना राहुल गांधी सुद्धा घेत नाहीत, यांची इज्जत घेत नाहीत. सोनिया गांधी तर लांबची गोष्ट राहिली. मुंबई काँग्रेसचे आजी माजी अध्यक्ष यांची इज्जत करतात. म्हणजे काय हो, आम्ही शिवसेनेसोबत सुद्धा युती करणार नाही तो, असं म्हणून राज ठाकरेंनाही पिटाळलं होतं. काँग्रेसनं यांची इज्जत कशी काढली आहे 2-2 माणसांच्या तोंडून, ते ऐका. बिल्कुल इनके साथ नहीं लड़ेगी.
राज ठाकरे तो छोड़िए, उद्धव जी के साथ भी हम नहीं लड़ेंगे। ये हमने, मैं जब अध्यक्ष था, मैंने डंके की चोट पे मैंने हमेशा ये कहा था। और अभी भी हमारी जो ये जो कमेटी की मीटिंग हुई, पॉलिटिकल अफेयर कमेटी की, उसमें सारे लोगों ने संजय राऊत साहेबांच्या पक्षाची भूमिका असेल, त्यांची भूमिका ते पक्षाचे सांगतात. आमच्या पक्षाबद्दल आमचे जे श्रेष्ठी असतील त्यांच्याशी चर्चा होईल. आमच्या पक्षाचे एक प्रोटोकॉल आहे, त्याप्रमाणे गोष्टी चालतील आणि एक प्रक्रिया आहे. प्रक्रियेच्या माध्यमातून चर्चा करून आम्ही तुमच्या राज्यात ऐकलं म्हणजे यांनी मनसेला जवळ केलं, मनसेने यांची इज्जत काढली. म्हणजे मुळात मनसे आधीच इज्जत काढत होती, नंतरही काढली. एवढंच, मनसेनं इज्जत काढणं कायम ठेवलंय. दुर्योधनाने स्वतःच्या हातानं वस्त्र ओढले नाहीत, दुःशासनाला सांगितलं काढ हेच लुगडं. एवढंच आहे, बाकी फारसा फरक नाहीये. काँग्रेसनी तर दुःशासन सोडा, बाकी कोणत्या विकरणं असतील त्यांच्या हातून काढून टाकलेत. याला म्हणतात इज्जत घेणं आणि आपली जाऊ देणं. लोकांच्या हातून जाऊ देणं ना, हे असं असतं. त्याच्यानंतर पवारांनी किद्दा काढली आहे. ते एका हॉटेलमध्ये म्हणले होते, बघा मी इथं बसतो, तुम्ही बाहेर बसा, मला काही लोकांना भेटायचंय, तुम्ही बाहेर बसा. आणि हे आपलं म्हणत होते, बघा ना ते. पाहिलं, पवारांनी यांची पुस्तकातून सुद्धा उतरवली आहे, पुस्तकातून सुद्धा. म्हणजे हे महाशय 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत 2दाच मंत्रालयात गेले. हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. हे पवारांचं त्यांच्या लेख माझी माफ करा लोक माझे सांगाती या पुस्तकातलं वाक्य आहे ना. म्हणजे उद्धव ठाकरे ज्यांच्या जवळ जातील तो प्रत्येक जण यांची इज्जत घेत राहतो, उतरवत राहतो. आणि उद्धव ठाकरे शांतपणे हे सगळं सहन करतात. त्यांचे कार्यकर्ते सुद्धा बोलतात. ती फायरआजी सुद्धा बोलायला लागली आहे. पैसे घेऊन उमेदवाऱ्या दिल्या, हे लोक मातोश्रीच्या बाहेर बोलायला लागलेत. अहो, जेव्हा अशी निघते ना स्वतःची, तेव्हा माणूस आपल्याच हाताने आपली काढू लागतो. म्हणजे आपल्या बापाचा पक्ष पितृपक्ष आहे आणि जगातला पहिला मूर्खमंत्री मी असेल असं स्वतःच सांगू लागतो. ऐका ना, गणपती गेले, नवरात्रीचे दिवस आले, पितृपक्ष. मी मागे बोललेलो आहे, पितृपक्ष म्हणजे माझा पक्ष, कारण माझ्या पित्याने स्थापन केलेला पक्ष आहे. मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला पहिला मी मुख्यमंत्री असतो. कळलं ना, झालं ना सिद्ध. कोणाकोणाकडून काढून घ्यावी याचं काहीतरी भान उद्धव ठाकरेंना असणं आवश्यक आहे. एवढंच. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधान.